काश्मीरमधील पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात तुफान पाऊस, 17 जणांचा मृत्यू, भूस्खलन झाल्यानं अनेक जण बेपत्ता। जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात चिनाब नदीच्या पाणी पातळीत नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा। रुद्रप्रयाग जिल्ह्यात उत्तर प्रदेशच्या हाहाकार, अलकनंदा मंदाकिनी नदीच्या पाणी पातळीत वाढ। उत्तराखंडच्या देहरादून मसुरी रोड पुढील आदेशापर्यंत बंद, भूस्खलनाने रस्त्याचं नुकसान झाल्यानं प्रशासनाचा निर्णय। रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसानं जगबुडी नदी धोक्याच्या जवळ, जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडल्यानं सतर्कतेचा इशारा। गोंदियात मुसळधार पावसामुळे धान पिकाला मोठा फायदा, लागवडीला वेग, पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। लातूरमध्ये पावसाभावी शेतकरी संकटात, चाकूरच्या दापक्याळमध्ये टँकरचं पाणी विकत घेऊन पीक वाचवण्याची धडपड। सांगली महापालिकेत सभेमध्ये भाजप राष्ट्रवादी आमनेसामने, भाजप नगरसेवकाकडून उपमहापौरांचा अवमान झाल्याचा राष्ट्रवादीचा आरोप। नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचं गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन अखेर मागे, मंत्री गिरीश महाजनांच्या शिष्टाईला यश। बीडच्या केजमधील लहुरीच्या बडे बाबा विद्या मंदिरात 5 वर्षांपासून 3 विषयांना शिक्षक नाही, विद्यार्थ्यांचं शिक्षण विभागात आंदोलन। नाशिकच्या जेलरोड परिसरात पत्नीची आणि मुलाची हत्या करत पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, पतीवर बिटको रुग्णालयात उपचार, हत्येचं कारण स्पष्ट। नाशिकच्या सिन्नरमध्ये 2 बांगलादेशी नागरिक ताब्यात, पांडवनगरमधील अपार्टमेंटवर छापा। जळगावच्या पाळधीजवळ राष्ट्रीय महामार्गावर केमिकल टँकर उलटला, टँकरमधून केमिकलची गळती। पुण्याच्या नवले पुलाजवळ कारला अचानक आग, रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी बंद।